संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर ह्या ऐतिहासिक बौद्ध पंढरीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक, वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिनांक 5 एप्रिल 2026ला बहुजन बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आणि दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल 2026ला बहुजन बंधुबा परिषद या दोन्ही कार्यक्रम पंढरपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये संपन्न होणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांचं, बौद्ध समाजाचं, बहुजन समाजाचं, परिवर्तनवाद्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी अहिल्यानगरवरून संजय कांबळे, माननीय आयुष्मान संजय कांबळे यांनी दिलेला धम्मरथ घेऊन मी पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यामध्ये भेटी देत आहे, बहुजन समाजाशी संवाद साधत आहे, त्याला उत्तम प्रतिसाद भेटत आहे। विशेषतः माझ्या आई बहिणीकडून, महिलांच्याकडून या धम्मरथाचं प्रचंड प्रमाणात स्वागत होत आहे। या होणाऱ्या पंढरपूर या ठिकाणी बौद्ध धम्म दीक्षा समारंभ या बहुजन बंधुबा परिषद या कार्यक्रमासाठी गाव खेड्यातून महिलांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आणि या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये बहुजन समाज बौद्ध धम्म दीक्षा घेणार आहे। मराठा समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, होलार समाज, धनगर समाज इत्यादी बहुजन समाज बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे। आणि त्याच्यात मी माझ्या स्वतःच्या घरापासून सुरुवात केलेली आहे। मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा त्या ठिकाणी देणार आहे। 5 एप्रिल 2026ला पंढरपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये, समारंभामध्ये मी माझ्या स्वतःच्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देणार आहे। आणि या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरहून मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो। आणि मला धम्म चळवळ चालवण्यासाठी फार मोठा आशावाद माझ्या मनामध्ये निर्माण करणारी एक घटना एक प्रेरणादायी बाब मी आनंदाने आपल्यासमोर व्यक्त करतोय की छत्रपती संभाजीनगरहून ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून ऑल इंडिया समता सैनिक दल या बौद्ध धम्म दीक्षा समारंभाला नवदीक्षितांना मानवंदना देण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी मानवंदना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून ऑल इंडिया समता सैनिक दल हे मानवंदना देण्यासाठी येणार आहे। त्यांचं मनपूर्वक चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुबा परिषद संयोजन समिती पंढरपूरच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो आहे। विशेषतः त्या ऑल इंडिया समता सैनिक दलामध्ये डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर या ऑल इंडिया समता सैनिक दलामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, लहान मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे। आणि महिलांचा, लहान मुलींचा सहभाग असणारा 50 समता सैनिक दल, काय ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर येथून 50 समता सैनिक दल पंढरपूरच्या 5 एप्रिलला बौद्ध धम्म दीक्षा समारंभासाठी मानवंदना देण्यासाठी येत आहे। त्यांचे काही अगोदरचे व्हिडिओ आपल्याला मी फोटो आणि व्हिडिओ आपल्याला शेअर करत आहे, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय। खरं तर आता धम्म चळवळीला, आंबेडकरवादी चळवळीला जर पुढं न्यायचं असेल, धम्म चळवळ गतिमान आणि यशस्वी करायचं असेल तर आता त्याग आणि इमानदारीची गरज आहे। काय आता आंबेडकर चळवळीला, आता धम्म चळवळीला गतिमान करायचं असेल, यशस्वी करायचं असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सारा भारत बौद्धमय करायचं हे संकल्पना, स्वप्न साकार करायचं असेल, भारताच्या संविधानानुसार लोकशाही यशस्वी करायचं असेल तर भारत पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे। आणि यासाठी आता त्याग आणि इमानदारीची गरज आहे। आपल्या प्रत्येकाने आपापल्या परीनं धम्म चळवळीला योगदान द्यावं। प्रत्येकाने महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाजानं, बौद्ध समाजानं, आंबेडकरी समाजानं आपापल्या परीनं जर चला आपल्या बुद्धाच्या घरी
या अभियानाला जर आपापल्या परीनं सहकार्य केलं तर निश्चितपणे सारा भारत नाही पण सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि मी मरणार नाही असं अभिवचन आणि भीमप्रतिज्ञा मी करतो आहे. आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन छत्रपती संभाजीनगरच्या वरून या माझ्या पंढरपूरच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या ऑल इंडिया समता सैनिक दलाचं डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुभाव परिषद संयोजन समिती पंढरपूरच्या वतीनं मी हार्दिक आणि मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतोय त्यांची मानवंदना देण्यासाठी. या ऑल इंडिया समता सैनिक दल यांचं मानवंदना पाहण्यासाठी आणि या 5 एप्रिलच्या बहुजन समाजाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आणि पुन्हा 6 एप्रिलला बहुजन बंधुभाव परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंढरपूर शहर पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक खेड्यातून सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील बहुजन समाजानं मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे. चला बाई पुढे चला.